नांदेडची आहे। विवाहित मुलगी आणि तिच्या प्रियकराला विहिरीत फेकलंय। मुलीच्या वडिलांनी दोघांना हातपाय बांधून विहिरीत फेकलं। उमरी तालुक्यातील करकाळा शिवारात दोघांचा मृत्यू झालेला आहे। सासरच्यांकडून मुलीच्या वडिलांकडे तक्रार आहे। आरोपी वडील मारुती सुरने पोलिसांच्या ताब्यात आहे। मुलीचं वर्षभरापूर्वी लग्न झालेलं होतं, तरीही प्रियकराशी ती भेटायची, बोलणं सुरू होतं। यानंतर मात्र पित्यानं पोटच्या विवाहित मुलीची ही अवस्था केली आहे। एका शेत शिवारामधील विहिरीमध्ये आम्हाला 2 बॉडी आहेत अशी माहिती मिळाली। त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे 2 बॉडीचा शोध चालू आहे। घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झालेली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता। आणि ही तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं, असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे। पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत। मुलीने सर फोन करून त्याला बोलवून घेतली आणि माझा मुलगा गेला। तिथे गेल्याच्या नंतर त्याला पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केलं, महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं पकडलं। लगेच मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या, काय ते मिटून घेऊन हे करू। मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि अशी घटना झाली आहे, आपण गोळेवाला जाऊ। मग आम्ही निघाल्या। मग तिथून आम्ही जाण्याच्या अगोदरच त्याला तिथून गायब केलं। न्याय भेटा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।